इंदापूर बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्री भीषण आग लागून 3 दुकानं जळून खाक झाली। मुंबई गोवा महामार्गालगत भर वर्दळीच्या ठिकाणी रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली। या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जातं। इंदापूर बाजारपेठेतील एका नॉव्हेल्टी दुकानात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। दुकान उघडताच आगीचा भडका उडाला आणि त्याच्यामुळे शेजारील मेडिकल तसंच स्वीट मार्टही पेट घेऊन पूर्णतः जळून गेलं। त्यामुळे तिन्ही दुकानातील लाखो रुपयांचा माल भस्मसात झाला। नॉव्हेल्टी दुकानदार श्याम कदम यांनी सांगितलं की त्यांनी माणगाव अग्निशमन दलाला त्वरित कॉल केला, मात्र सुरुवातीला प्रतिसाद मिळाला नाही। नंतर गाडीत पाणी नसल्याचं कारण सांगण्यात आलं। त्यानंतर रोहा आणि महाड येथील अग्निशमन दलाला कळवताच ते तातडीनं दाखल झाले। सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनीही तात्काळ धाव घेत मदत कार्य केलं। त्यानंतर माणगावचे अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली। माणगावचे अग्निशमन उशिरा आल्याने मोठं नुकसान झाल्याचा आरोप श्याम कदम यांनी केलाय। माणगाव अग्निशमन दल जर वेळेत पोहोचलं असतं तर आमची दुकानं वाचली असती असंही त्यांनी सांगितलं। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच नामदार आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी दुकानदारांची भेट घेऊन त्यांचं नुकसान पाहिलं, तसंच त्यांच्या तक्रारी ऐकून माणगाव नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। या दुर्घटनेमुळे इंदापूर बाजारपेठेत हळहळ व्यक्त केली जात आहे। शॉपचा मालक आणि मालकी आज आमच्या दुकानाला काल रात्री 1 वाजता आग लागली। ठीक आहे, ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही तातडीने आलो। मी ताबडतोब अग्निशमन दलाचा नंबर तर कोणाकडे नव्हता, मी गुगलवरती सर्च केलं, रोहाचा नंबर दाखवला, रोहावाल्यांना कॉन्टॅक्ट केलं। रोहावाल्यांनी सांगितलं माणगाववाले तुम्हाला जवळ आहेत, तुम्ही माणगावला जा, तुम्ही माणगावला कॉन्टॅक्ट करा। माणगाववाल्यांचा कॉन्टॅक्ट पण त्यांनीच दिलं। कॉल केला असता माणगाववाल्यांचा पहिला नंबर लागला नाही, उचलला नाही, लागलं नाही म्हणजे उचललं नाही त्यांनी। सेकंड टाइम पुन्हा मी रोहावाल्यांना कॉन्टॅक्ट केला, तोपर्यंत ते निघालेले। त्यांना सांगितले, मी रिक्वेस्ट केली तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, निदान माझं दुकान तरी वाचेल। त्याच्यानंतर रोहावाले पोहोचले, माणगाववाले पोहोचले नाहीत। त्याच्या आधी माणगाववाल्यांना आणखी एकाने कुणीतरी कॉन्टॅक्ट केलं, त्याला उत्तर देण्यात आली आमच्या अग्निशमन गाडीवरती ड्रायव्हर उपलब्ध नाहीये, गाडीमध्ये पाणी भरलेलं नाहीये। आणि त्या कारणाने जर कदाचित इथे जर 10 मिनिटांमध्ये जर गाडी आली असती, 15 मिनिटं पकडा, माझ्या दुकानाची 50% तरी मला बघायला मिळालं असतं। माझं दुकान 100% नुकसानी झाली नसती। आणि हे जे बाजूचे जे दुकानं आहेत 2, त्यांची तर 100% व्यवस्थित दुकानं राहिली असती। आज एकाच्या माझ्या दुकानात पूर्ण जळाल्याच्या कारणाने त्यांच्या दुकानांनी पण बाजूनी पेट घेतला। हे जर झालंय कुणाच्या कारणाने, माणगावच्या अग्निशमन दलाच्या कारणाने। ते जर वेळेवरती जर पोहोचले असते तर नक्कीच काहीतरी झालं असतं। रोहावाले पोहोचू शकतात, महाडवाले पोहोचू शकतात, माणगाववाले का नाही पोहोचू शकत? वाले आग लागल्याच्या नंतर एवढं माहिती असताना सुद्धा पण MSCB वाले इकडे 3 मीटर जळत होते, पण त्यांनी अजिबात कोणी आलेलं नाहीये। ते स्थानिक मुलांनी वगैरे डायरेक्ट केबल खेचून, चालू लाईन मधल्या केबल खेचून मीटर मोकळे गेले, पण MSCB वाले तर अजूनपर्यंत तरी आले नव्हते रात्री। त्यांना कदाचित माहिती पण नसेल की रात्री एवढं हे प्रकार झालंय म्हणून इकडे। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।